गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता आम्ही निघालोत गजानन महाराजांच्या दर्शनाला. आता म्हणलं अजून एकदा दर्शन घ्यावं. आणि सासूबाईंनी सांगितलेली आहे अंगठी, त्यांना आवडती गजानन महाराजांची अंगठी, तर ती अंगठी पण घ्यायची आहे. तर चला निघूया आता गजानन महाराजांच्या दर्शनाला. चला कंटिन्यू बघा, ब्लॉग स्किप न करता. आज नुसत्या पायऱ्या चढायचं आणि उतरायचं चाललं. त्यांचं दर्शन पण तिथं तसंच होतं ना. मस्त वातावरण आहे बघा. आता झोप झाली बघा. गाडीत काय झोप झाली नव्हती, तर दुपारी 1 तास झोप काढली. अगदी सरळ आहे बघा. खोल्यांचं काहीतरी काम चाललं हे बघा. आता आम्ही कॉफी पिलो आणि निघालो. हे वातावरण किती छान वाटतं. केवढी हां बस नाही, आता बघू इकडे दिसतात ते लोक थांबलेत का बघूया ना बससाठी. आता लोक कसं नंतर पांगतात आहेत ना. हां 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 चला बघूया. इतक्या रूम्स इतके आहेत तरीसुद्धा कमी पडतात. अजून काम चालू आहे बघा. इथे मागच्या साईडला आहे बघा आतमध्ये. निघालो आम्ही मंदिराकडे. किती घाण आहे. किलोमीटर हायवेला असतात ना, ते घ्यायचे कधी. मग काय मुलं पळत पळत येतात आणि कपाळाला ते हे लावायचं असतं, गंध लावायचे बघतात. बघा मस्त. आता आरती असणार आहे बहुतेक. 5:45 झाले नाही हो, अजून 6:10 कमी आहेत आरतीचा. हे बघा रात्रीच्या वेळेस आम्ही इथं बसलेलो आहे दर्शन घेऊन. आणि हे पहा आता थोडीशी गर्दी कमी वाटते दर्शनासाठी, पण सकाळी खूप होती गर्दी. चला दर्शन घेतलं आणि आता पुन्हा चपला. ते 20-37 बघा. जे बघा पिशवे आहे, काउंटर किती रिकामे आहेत तरी चपलांचे. इथं बघा इतके काउंटर असतात चपलांचे खूप. हां हो, एक्झिट बाहेर जाण्याचा मार्ग नवीन आहे. आपण दुसरे हां इकडून आहे. हे पहा दर्शन घेऊन आम्ही रूमवर निघालो. तर बस तिथं अवेलेबल होती, तर म्हटलं चला आहे ना, म्हटलं बसनीच जाऊ. आता कसं होतं रिक्षाने आलो आणि आता म्हटलं बसनी जाऊ. येताना काय आम्हाला बस मिळाली नाही आणि आता जाताना अवेलेबल होती बस. आणि बसमध्ये बघा किती चिक्कार गर्दी खचाखच भरलेली होती. चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता सकाळचे वाजलेले 8 आणि आम्ही आता निघालो गजानन महाराजांच्या दर्शनाला.
चला तर मग आज निघायची वेळ आहे. आपल्या परतीचा प्रवास आहे. आज दुपारी 1:30ची गाडी आहे. तर म्हटलं चला पहिला दर्शन घेऊया आणि मग बाकीची काय कामं आवरूयात. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर निघालो तथा ब्रेकफास्ट नाश्ता करायचा आहे. गर्दी आहे. मी तिथं बेंचवर बसली होती आणि हे गेले ते कुपन आणायला. तिथे कुपन पहिला नाश्त्याचे कुपन मिळतात. ते कुपन तिथं लाईनमध्ये उभं राहून आणावं लागतात. तर हे गेले होते कुपन आणायला. किती गर्दी बघा आज. भयंकर गर्दी आज. आज शनिवार आहे बघा. आज ना शनिवार असल्यामुळे भयंकर गर्दी आहे. गर्दी संपतच नाही आहे. नाश्त्याची लाईन तर बघा वाढतच आहे. इथं पार्किंगची सोय आहे. असं खूप वाढलेत गाड्यांचे बघा. तेव्हा आज भयंकर गर्दी आहे शनिवार असल्यामुळे. तर चला हो आम्हाला नाश्त्याला 1.25 तास गेलेला आहे. आता पड्डेचे दर्शन घेतोय. आता बस असेल तर ठीक, नाही तर आपण रिक्षाने जाऊ. हां मनुष्य जाणार होते काय बरोबर. मी तुम्ही जाऊन मग मी जातो असं ह्या हिशोबाने मी बरोबर केलं. आज बसला पण गर्दी राहणार. गर्दी म्हणजे बरं जाणार. बघू आता. आम्हाला पुन्हा बघा जाताना दर्शनाला जाताना रिक्षाच करून जावं लागली. का तर त्यावेळेस बस ॲवेलेबल नव्हती आणि ते आम्हाला थांबायला पण वेळ नव्हता. का तर आम्हाला आज परतीचा प्रवास करायचा होता. वेळेत दर्शन घेऊन निघायचं होतं. त्या हिशोबाने आम्ही रिक्षा करून निघालो दर्शनाला. पुन्हा वेळ होईल म्हटलं. तिकडून जावं लागतं आपल्याला. काय काय घेतलं नाही. मोगऱ्याचे गजरेच नाही साधेत आपले. काल घेतला होता गजरा. छान पण छान वाटतात गजरे. स्वस्त पण आहे तिथे. बघू काल घेतला तिथे. केस छोटे आणि गजरा मोठा असं होतं. आज इथनंच गर्दी आहे. बघतो हा ना बाहेरनंच दिसतंय. आता बघू ना आतमध्ये गेल्यानंतर. इथं हार हे फुलं ह्याच्यासाठी ना मागे लागतात. हार घ्या, प्रसाद घ्या. हां हो ना. बघा आज आहे गर्दी. आता उद्या रविवार तर उद्या अजून जास्त गर्दी आहे याच्यापेक्षा. हो की नाही. चपला स्टँडच्या इथं रश किती. हळूहळू भयंकर रश आहे. चला आता आम्ही निघालोच बघा दर्शन घेऊन. कारण का आमची आता दुपारची गाडी असल्यामुळे आम्हाला
मंदिरात नाही जायचं इकडे. तसं वेळेत पोचते पाहिजे रेल्वे स्टेशनवर, त्या हिशोबाने आम्ही दर्शन घेत निघालो. आता जेवढ्या आपण दर्शनासाठी आलेलो गजानन महाराजांचे दर्शनासाठी जेवढ्या वेळा आपल्याला दर्शन घेता येईल तेवढ्या वेळा दर्शन घेतो आहे. चढता येत नाही त्या बायकांना वरती ओढायला, ज्या बायकांना चढता येत नाही त्या बायका ओढायला वरती. इकडून घेते माग कालमध्ये घ्यायचं राहिलं तर व्हिडिओ उतारायचं. चला आता सगळं आवरलेलं आहे बघा, आमच्या बॅगा बिगा, आणि आता आम्हाला निघायची वेळ झालेली आहे कारण का आम्हाला 1:30ची ट्रेन आहे वंदे भारत. आता आम्ही इथून शेगाववरनं पहिल्यांदाच वंदे भारतने चाललो आहे. तुम्ही पहिल्यांदाच चालले ना वंदे भारतमध्ये? माझी ही दुसरी वेळ आहे. सोलापूरहून येताना वंदे भारतमधनंच आलेली होती, पण शेगाववरनं निघायची पहिली वेळ आहे वंदे भारतमधनं. तर बघा, चला आता निघतोय आता आम्ही. बसला. तर येताना गजानन महाराजांना कधी भेटेल असं झालं. आता निघताना म्हटलं महाराजांना आता कधी पुन्हा तुमचं दर्शन होईल, लवकरच दर्शन घडावं असं सांगितलेलं आहे. हां, एप्रिलमध्ये बघू ना. असंच म्हणतो, आता वर्ष झालं जवळजवळ यायला. बघू कधी योग आहे पुन्हा ह्याच्यानंतर. चला आता निघतो स्टेशनला. बस बघू ना, पाहूया बस असेल तर बसने निघून, नाही तर मग रेल्वे स्टेशनला इथून, नाही तर ॲटो. पाहूया आता. आमची ही टेरेस पण होती, टेरेस आहे. आणि बघा टेरेसमध्ये ना बापरे सगळं सोलरवर आहे. ते केवढं मोठमोठे सोलर आहेत. आणि हे बघा मोठमोठे कूलर आहेत. हे म्हणजे असे ॲडजस्ट केलेत की ते कूलर सगळ्याला आपल्या हे नाही होत, आपण त्याचं स्पीड कमी करू शकत नाही. हे बघा एवढे मोठं प्लॅन्ट आहे ह्यांचं, एवढं मोठं प्लॅन. हे बघा समोर हे सगळं सोलर आहे बघा, तेवढे मोठे सोलर आहेत मोठमोठे. हे पहा, आणि एवढी चांगली सोय कुठेच नाही बघा. हा कूलर आहे, कूलर एवढी रूम गार ना. धुळ्याने शेगावमध्ये कसं जास्त उष्णता आहे म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, कूलरचं स्पीड जास्त आहे. आता दुपारी काय वाटत नाही, पण रात्री बापरे एवढं गार वाटलं ना रात्रीच्या वेळेस. त्यांना म्हणलंच होतं मी, तर स्पीड कमी करायचं नाही आहे का, काय ॲडजस्टमेंट नाही म्हणे, तसं काहीच नाही. तर बघा सुंदर सोय आहे, मस्त सोय आहे. रिकामे झाले बघ, किती रूम रिकामेत. आणि म्हटलं ना रिकामे नाही. हां नाही 3 तास वेटिंग लागेल म्हटलं. का तर हां ते कसं नाही ना. हे बघा सगळे म्हणजे आपल्यासारखंच आहे, काल आलेले आज सोडून गेले. पायरी चढ उतम करून पाय बोलायला लागले आता. पण इथे चढ उतार आणि तिथे देवळात पण चढ उतार. आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला रूम सोडण्यापासून स्टेशनवर. आता
ते धुवायला देतात वाटतं ते बघा. हो ना, ते काय ते गाडीमध्ये सगळं हां हां धुवायला देतात. हे सगळे व्हाईट कलरचं पांढऱ्या कलरचं बेडशीट, उशाचे कवर बिवर सगळं. हे गाडी मोठी बघा, ही गाडी उभारली ना पांढऱ्या कलरची, त्याच्यामध्ये चांगले भरून भरून दिलेत. हे बघा, गाडी यायला अजून 1 तास आहे. तर आम्ही इथे वेटिंग रूममध्ये बसलेलो आहे, थंड रूममध्ये, AC रूममध्ये. 1 घंटा लागणार आहे. आली वंदे भारत. आली का वंदे भारत? आली बघा आता वंदे भारत. वर घ्या. आली वंदे भारत.